चला मी विनंती करतो लगेच आता मात्र ताबा घ्यायचा आहे. चंद्रकांतजी दिंडेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकून प्रकाश 11 खोचिवडा या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच JNC 11 नायगाव या संघाला प्रथमतः करायची आहे फलंदाजी. आजच्या दिवसातील वेळापत्रकातील हा पहिला मॅच आपण थोड्या सुरुवात करतो. डीके स्पोर्ट या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. डीका स्पोर्ट म्हटलं तर आता मर्यादित राहिलेलं नाहीये. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण डीका स्पोर्ट यांना आपण पाहतायत. त्यांचं देखील कौतुक असेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. हा पहा मुख्य व्यासपीठ दाखवला जातोय. चांगल्या आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज आहेत. त्याचबरोबर ऑल इज वेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून नेहमी आपण पाहिले. मला वाटते टॉवर फॅन देखील आहेत. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीरसाठी शैलेंद्र घोडेकर यांना ऑन स्क्रीन दाखवलं जाते. एक सुंदर क्रिकेटपटू. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित एकविरा चषक 2025 यस लक्षात ठेवायचं आहे. JNC 11 नायगाव टीम खेळाडू कक्ष आपल्याला जर पाहिलं गेलं तर समोरच्या दिशेने आहे. तर मी विनंती करतोय आपण तिथे जाऊन स्थानापन्न होऊन लगेचच मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज पाठवायचे आहेत. आणि चला प्रकाश 11 खोचिवडा टीम आता कुठल्याही प्रकारचा टाइमपास करायचा नाही आहे. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 5 ओव्हरची मॅच सुरुवात होईल. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला प्लीज क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला प्लीज शेवटचा आणि अंतिम कॉल खोचिवडा संघाला. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मित्रांनो प्लीज आपण एक चांगली स्पर्धा खेळतायत आणि 5-5 ओव्हरचे मॅचेस आपल्याला खेळायला मिळत आहेत आणि याचा फायदा मात्र आपल्याला घ्यायचा आहे. वाटते दोन्ही टीमसाठी ग्लुकॉन डी जरूर देण्यात येते. ही चांगली बाब आहे कारण की उन्हाची तीक्ष्णता तेवढ्याच प्रमाणात वाढले गेले आणि त्याच कारणास ग्लुकॉन डी दिली जाते. एकविरा क्रिकेट क्लब नेहमीच जर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत आणि त्याच कारणास एकविरा क्रिकेट क्लब जर पाहिलं गेलं तर एक बलाढ्य संघ म्हणून आपण सातत्याने त्यांची ओळख पाहिलेली आहे. चला चला विनंती करतोय शेवटचा आणि अंतिम कॉल फिल्डिंग करणारी टीम. चला विशाल त्यांना आतमध्ये पाठवायचं प्लीज. भरपूर वेळ खर्च होतोय. पहा आपण सकाळच्या सत्रात जो टाइमपास करतो तो संध्याकाळच्या सत्रात कुठेतरी महाग पडतो. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर 2-2 षटकांचे 3-3 षटकांचे सामने खेळवावे लागतात आणि त्याच कारणास विनंती करतोय जर तुम्ही लवकर मॅचेस कंप्लीट कराल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्यत्यय येणार नाही या संध्याकाळ सत्रामध्ये. आणि त्याच कारणास विनंती करतो पुन्हा एकदा टीम प्रकाश 11 खोचिवडा संघाला की आपण मैदानाचा ताबा घ्यावा. चांगले डगआउट्स आहेत, चांगले कटआउट्स, चांगले बॅनर्स, ऑल इज वेल या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिले गेले. एकविरा क्रिकेट क्लब जर पाहिले गेले तर एक गव एक फॉर्मॅटमध्ये नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलाय. आपण चांगले डगआउट्स पाहतायत परंतु खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूला छत्रपती शिवाजी महाराज जनता राजा अगदी जर पाहिलं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत
त्यांचं देखील आपण झेंडा लहरताना दिसतोय. भगवा संपूर्ण भगवमय वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही संघाला विनंती करतो एक 12 पेन आमच्यापर्यंत पाठवायचं आहे. चला प्रकाश 11 खोचोडा टीम 12 पेन लगेच येऊ द्या. आणि दुसऱ्या बाजूला GN11 नायगाव या संघाला देखील आम्ही विनंती करतोय. डिका स्पोर्ट जर पाहिले गेलं तर 3 कॅमेरा सहित या संपूर्ण स्पर्धेचं अगदी जर पाहिले गेलं तर थेट प्रेक्षेपण करतायत. चला चला प्लीज दीपेश आपल्याला सहकार्य करायचं आहे. 2 आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. येस गणेश तिथे माहिती पोचवा. आपण 2 फलंदाज पाठवा प्लीज, कारण की भरपूर उशीर होतोय आणि या सूचना आपण वारंवार कराव्या लागतात, कारण की संध्याकाळ सत्र थोडंसं मग अवघड जाते फलंदाजासाठी आणि ती खंत या स्पर्धेच्या माध्यमातून होणार नाही आहे याची प्रत्येकाने दखल घेतलेली आहे. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्यदिव्य एक गाव एकचा फॉर्म आपण बघतायत. सातत्याने या स्पर्धेचं आयोजन नियोजन आई एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण बघतायत. आणि या मैदानावरती प्रत्येकाला खेळण्यासाठी फार उत्सुक असते, कारण की जर पाहिलं तर 360 मैदान आहेत. 2 पंच मैदानाच्या दिशेने गेलेले आहेत, परंतु फलंदाज प्लीज बॅटिंग करणार टीम शेवटचा आणि अंतिम कॉल तुमच्या टीमला असणार आहे. 2 पंच आपण बघतायत. चला चला प्लीज दीपेश आयोजक समितीच्या माध्यमातून माहिती आली आणि शेवटचा हा मात्र अंतिम कॉल असेल आपल्या टीमला. 2 फलंदाज पाठवायचे आहेत, कारण की भरपूर उशीर झाला दीपेश आजच्या दिवसाला. चला पंच देखील इशारा करतायत बॅटर पाठवायचे आहे. तर सर्व काही ऑल इज वेल झाले, सर्व काही सेट झाले. डिका स्पोर्ट कॉमेंट्री बॉक्स असेल तिथून पंच देखील आलेत, फिल्डिंग करणारी टीम देखील आले, संपूर्ण आयोजन समिती देखील आले, संपूर्ण मान्यवर देखील उपस्थित झालेत. फक्त आता बॅटरची कमतरता मैदानाच्या आतमध्ये जाणवते आणि बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील GN11 नायगाव या टीमचे. नायगाव कोलीवाडा म्हटलं तर सातत्याने पारंपरिक सण या गावाच्या माध्यमातून केले जात आहेत. क्रिकेट जर पाहिलं गेलं तर त्यांचा आवडता छंद म्हणून आपण सातत्याने पाहिला गेलाय आणि त्याच आवडत्या छंदाला घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न नेहमीच त्यांचा प्रामाणिक राहिलेला आहे. विशालजी कोळी असतील एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत, एक चांगलं स्पोर्ट्स शॉप, त्यांच्या बॅट्स आपण बघतायत. मोठ्या प्रमाणावरती जर पाहिलं गेलं तर विक्री केल्या जातात आणि मोठमोठे खेळाडू त्यांचे बॅट्स नेहमीच यूज करत असतात. चला फलंदाज 2 पाठवायचे आहेत. टेनिस बॉल क्रिकेट जर पाहिलं गेलं तर आज फार चुकीचे दिवस प्रत्येकाला लाभले गेलेत. ISPL सारखा फॉर्मॅट आला आणि तिथून जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाचा छंद जो होता तो मात्र आता आवड बनून राहिलेला आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र आणि एकविरा नायगाव, द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला विनंती असेल आपण देखील पोचायचं आहे. पहिल्या डावाचा ज्यावेळेला खेळ कंप्लीट होईल त्यावेळेला आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी टॉस सोडवणार आहोत. हे दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय तुम्हाला प्रत्येकाने एक सर्वात मोठं व्यासपीठ देण्याचं काम या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले. चांगलं अगदी जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर संपूर्ण मान्यवर साठी बसण्यासाठी अगदी जर पाहिलं तर VIP डाईज आपण बघतायत. चला बॅटर जर सेट झाले असतील तर आता मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण बघतायत जरूर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या देखील प्रतिमेला जर पाहिलं गेलं तर पुष्पहार अर्पण केले जाते. चांगल्या चॅम्पियन ट्रॉफी आहेत.
किंग ट्रॉफीज म्हणून या संपूर्ण ट्रॉफीजला आपण संबोधू शकतो, ज्याप्रमाणे ट्रॉफीज आहेत. आणि मला वाटतं मालिकावीरसाठी सायकल देखील पाहायला मिळते. यस, आयोजन समितीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, जर 11 वाजल्याच्या आतमध्ये 2 फलंदाज आले नाहीत तर 3 धाव्यांची पेनल्टी असेल. या आयोजन समितीने माहिती आमच्यापर्यंत पोहोचवले. सर्व प्रेक्षक वर्ग, संपूर्ण खेळाडू, संपूर्ण आयोजन समिती आणि संपूर्ण आमचे मुख्य मान्यवर या ठिकाणी संपूर्ण जण उपस्थित झाले. या प्रत्येकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा आगाज कालच्या दिवसापासून बघता त्या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात झाली गेली. एकविरा क्रिकेट क्लब जर पाहिलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने जर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या एंट्रीज खेळत असतो. त्यांच्या विपक्षामध्ये कुठला संघ आहे हे मात्र पाहिलं जात नाही आहे. त्यांच्या विरोधात आपला कसं खेळायचं आहे हे त्यांनी सातत्याने जर पाहिलं गेलं तर जाणलं गेलं. मॅचला करूया सुरुवात. आजच्या दिवसातील पहिला मॅच जैन इलेव्हन नायगाव टॉस या ठिकाणी हरल्यानंतर बॅटिंग स्वीकारली गेली आणि टॉस जिंकल्यानंतर टीम प्रकाश इलेव्हन खोचिवडा या संघाने जर पाहिलं तर फिल्डिंग घेण्याचा निर्णय केला. षटक क्रमांक पहिल्यामध्ये गोलंदाज तयार होतील मिस्टर नवनीत आणि स्ट्रायकरवरती बॅटर असेल मिस्टर प्रणित. पहिला बॉल फेस करणार असेल प्रणय तयार. पहिल्यावर जर पाहिलं गेलं तर पॉवर बेस षटक पाहायला मिळतो. पहिलाच बॉल ऑफ साइडला सुंदर फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विकेट होण्याची दाट शक्यता आणि यस थर्ड अंपायर रेफर केलाय. ज्याप्रमाणे क्रुशियल मुवमेंट आहे आणि क्रुशियल मुवमेंटला नेहमीच पंच तर नो डाऊट अबाउट इट. आपल्याकडे जर पाहिलं गेलं तर 3 अगदी जर पाहिलं गेलं तर कॅमेरे आहेत आणि 3 कॅमेऱ्याच्या मात्र क्षणचित्र दाखवले जाते. इनसाइडच्या माध्यमातून शॉर्ट कव्हरला बॉल उचलला गेला, फेकला आणि यस आउट आहे की नाही आता हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय.
साइड अँगल देखील असेल, परंतु तिन्ही कॅमेऱ्याने नेहमीच डिका स्पोर्टची खासियत राहिलेली आहे. आपण समोरचा कॅमेरा पाहिला, आता साइड अँगलने देखील आपण पाहणार आहात. ज्याप्रमाणे फेकी झाली, ॲक्युरेट फेकी होती, परंतु बॉल कलेक्ट होऊन यष्ट्यांवरती व्यवस्थित लागलाय का, हा साइड अँगल डिका स्पोर्टचा दाखवला जातो. आणि येस, बॉल हातामध्ये कॅरी झालाय. आता प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. यस, फलंदाज OUT आउट झाले. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्या टीमला, JNC11 नायगाव संघाला परतावा लागेल. पहिल्याच बॉलवरती प्रणित बॅक टू दी पॅव्हिलियन, विकेट गॉन, फलंदाज बाद. वेलकम बॅक. पहिलाच बॉल ऑफ साइडला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु शॉर्ट कव्हरला जो फेकी झाली अप्रतिम आपण बघताय. आणि रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं गेलं तर प्रणितच्या खेळीला पूर्णविराम लागला जातो. विकेट मिळाले ती म्हणजे फिल्डिंग करण्या टीमला, पहिला धक्का बॅटिंग करण्या संघाला, JNC11 नायगाव संघाला. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. जागेहून जर तुम्ही स्ट्रोक खेळताय तर ज्यावेळेला मध्यंतरी बॉल जर टप्पा पडला तरच तुमच्या बॅटला लागू शकतो. जर ऑफस्टिकच्या बाहेर बॉल हाताळला गेला तर बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाही आहे. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता केली जाते. पहिल्या षटकाची तर सुरुवात गोलंदाज नवनीतने तर चांगली केलेली आहे. यापुढचा बॉल आणखीन पायाची हालचालच नाही आहे तर तुमच्या बॅटीला स्ट्रोक कसे लागतील हा प्रश्नचिन्ह आतमध्ये उभा राहिला मैदानाच्या आतमध्ये. कारण की पायाची हालचाल क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते आणि त्याच कारणास कुठेतरी पायाची हालचाल दिसत नाही. आणखीन एक डॉट बॉल आला. पहिल्या षटकाची तर सुरुवात चांगली झाली. मला वाटतं पहिल्या षटकात नेहमीच ज्या वेळेला पॉवर प्लेचे षटकं असतात त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर 30 सर्कलच्या बाहेर दोनच क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला नेहमी होते. परंतु JNC11 नायगाव संघ थोडासा बॅकफुटला जाणवला गेलाय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विकेट होण्याची दाट शक्यता आहे. डायरेक्ट हिट जर लागला असता तर कदाचित नॉस्टेक एंडला जे फलंदाज होते ते आउट देखील झाले असते. परंतु पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर एक धाव आली या बॉलवरती. एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फटक्यावरती जाऊन पोहोचतायत. ते म्हणजे एकच्या घरामध्ये सुरुवात थोडीशी नाजूक झाली. परंतु JNC11 ही टीम एक बलाढ्य संघ आहे आणि प्रकाश 11 कोचुर्डे जर पाहिले गेले तर नेहमीच यंग टॅलेंट आणि अगदी जर पाहिलं गेलं तर सातत्याचं दुसरं नाव अर्थातच प्रकाश 11. प्रकाश जर पाहिले गेले तर भरपूर वर्षांपासून कुचुडा गावावरती प्रेम करतात आणि क्रिकेट प्रेमी. ऑन साईडला इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक असतील अमृत, वन बाउंड चोडला कलेक्ट करतील. या बॉलवरती एकच सिंगल प्राप्त होईल. सिंगल डबलने तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि ती सिंगल डबल आता येताना दिसते. लेट पण थेट धावा येत आहेत. धाव फडकावरती एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फडकावरती फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते 2 धावा. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील आत्तापर्यंत जर पाहिले गेलं तर 5 बॉल फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालेत. इथे चांगला बॉल आहे आणि अगदी जर पाहिले गेलं तर थोडासा फ्लाईट डील या बॉलवरती. पायाला बॉल आदळला गेलाय, शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवला गेलाय. आणखीन एक बॉल आलाय डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकात नवनीतने नाविन्यपूर्ण कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. पहिल्या षटकात अगदी जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करत असा प्रथमतः JNC11 नायगाव. एक गडी बाद. धावसंख्या फक्त आणि फक्त धाव फडकावर जाऊन पोहोचते 2 चक्रामध्ये. येणारे 4 षटकं असतील 24 बॉलमध्ये किती धावा करतील हे पाहण्या अगोदर घेऊया एक छोटावाला डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा चषक 2025.
थँक्यू सो मच डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत ते म्हणजेच 2च धावा. आणि कुठेतरी जी सुरुवात अपेक्षित होती ती पहिल्या ओव्हरमध्ये 10 ते 15 धावांची, परंतु ती पार्टनरशिप होऊ शकली नाही. आणि पहिल्याच बॉलवरती आपण पहिल्या रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का लागला गेला, तो म्हणजेच प्रणीतच्या माध्यमातून. परंतु मैदानाच्या 2 फलंदाज प्रमोद आणि हर्ष यांना आपण पाहतायत. इथे शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट्सविंग वरतून गेला आणि त्याचा फायदा जर पाहिला गेला तर बॉलिंग करण्यात टीमला झाला. थोडासा टप्पा खाली राहिला आणि या बॉलवरती जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल आलेला आहे. कमबॅक करावं लागेल आणि आता मात्र कमबॅक ही काळाची गरज बनून राहिलेली आहे टीम JNC11 नायगाव संघ. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर त्याला थारा राहिलेला नाही. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार, इथे देखील डॉट बॉल. काय बॉलिंग करतायत, अगदी प्रत्येकांना प्रभावित करणारी गोलंदाजी टीम प्रकाश 11 कोचिवडा संघाच्या माध्यमातून होताना दिसते. जास्तीत जास्त डॉट बॉल, जास्तीत जास्त विकेट ज्यावेळेला येतील ना त्यावेळेला बॅटिंग करत टीमवरती प्रेशर जाणवला जाईल आणि तो प्रेशर आतापर्यंत बॅटिंग करण्यात टीमवरती आपण पाहतायत. इथे शॉर्ट बॉल, त्यावरती केले आक्रमण, बॉल जाईल थेट आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे अभिवादन करता एकविरा ट्रॉफीतील एक अतिशय उत्तम दर्जाचा फटका, चेंडू सीमा पार. आजच्या दिवसातील पहिला षटकार फलंदाज पाहायला मिळते प्रमोदच्या हर्षच्या बॅटमधून. या मैदानावरती आपण सातत्याने जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. यस, षटकाराच्या बाहेर जे कोण प्रेक्षक कॅच घेतील त्यांना 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि यस, त्या ठिकाणी कॅच ज्यांनी घेतले त्यांना आम्ही विनंती करतो आपण यायचे आहे. 200 रुपयाचं कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला दिलं जाईल. यस विशाल, फक्त प्रेक्षकांना असेल की खेळाडूंना देखील? यस, लक्षात ठेवायचं आहे फक्त आणि फक्त हे कॅश प्राइज प्रेक्षकांनाच असणार आहे. या चला, आपल्या गावातील असेल तरी चालेल, यायचं आहे कॅश प्राइज घेण्यासाठी प्लीज. यस, मॅच नंतर येतील कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा केले. थँक्यू विशाल कोहली यांना आपण जरूर बघतायत. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जाईल. आणि संपूर्ण एकविरा स्पोर्ट क्रिकेट क्लब यावेळेला फटका हवेत खेळला, मिस टायमिंग झालाय, व्यवस्थित बॅटचं टायमिंग जुळलं नाहीये, क्षेत्ररक्षक पोहोचला त्यांनी झेल ड्रॉप. अगदी प्रकाश 11 कोचिवडा टीम अगदी पाहायचं गेलं ना तर त्यांची बॉलिंग चांगली होती, परंतु फिल्डिंग थोडीशी खराब झाली. आणि पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती कॅच सुटली आणि त्याचा भूर्दंड फिल्डिंग करणाऱ्या टीमला भोगावा लागलाय. या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते 9 धावा. 11 धावा सॉरी धावफटकावरती लागल्या गेल्यात, कारण की या 2 धावा ऍड केल्यानंतर 11 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. नंबर 2च्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 5. या महत्वपूर्ण मॅच मध्ये आहे ना एक सुद्धा आतापर्यंत वाईट बॉल आलेला नाही. 11 बॉलमध्ये ही जमेची बाजू पाहायला मिळते आणि ज्याची अपेक्षा केले तो बॉल आलाय आणि पंचांचा इशारा देखील पोहोचलाय. डायरेक्ट हिट केलाय, थर्ड अंपायर रेफर केलाय. विकेट जाण्याची दाट शक्यता, पंचाने सांगितलं हा नो बॉल आहे, परंतु आता काय घडेल हे पाहणं महत्वाचं राहील. अशा जर विकेट जात राहिल्या तर JNC11 नायगाव संघ बॅकफुटला जाणवला जाईल. यापूर्वी आपण पाहिलं गेलं अशाच प्रकारचा रिप्ले आपण घेतला आणि त्या ठिकाणी पंचाने आउट घोषित केले. आणि आता मात्र डिका स्पोर्ट लाईव्हची टीम तर असेलच. 11 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. ऍक्शन रिप्ले ठिकाणी दाखवलं जातं आणि यस काय घडलं जाईल. प्रयत्न तर नितांत राहिले ते म्हणजे फलंदाज की क्रीज पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि इथे पोहोचलेत का हा तर प्रश्नचिन्ह राहिलाय. यस, फलंदाज नॉट आउट असणार आहे. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर ऑन द क्रीज फलंदाज पोहोचले, त्यानंतर यष्टंडवरती बॉल आदळला गेलाय आणि अशा रीतीने जर पाहिले गेलं तर सुखरूप फलंदाज पोहोचलेत. हा बॉल नो असेल, या बॉलवरती एकच सिंगल कंप्लीट होईल आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफटकावरती लागल्या गेलेत. या पुढचा बॉल फ्री हिट असेल. फलंदाजाला अगदी मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. फलंदाजांना हवा हवा असा असणारा चेंडू अर्थातच फ्री हिट आणि गोलंदाजाचा अगदी नकार असणारा हा बॉल
फ्री हिटची संधी आता मैदानाच्या आतमध्ये चालून आले. बॅटर स्ट्राईकवरती पाहायला मिळतं मिस्टर प्रमोद यांना आपण बघतायत. बॉलिंग ट्रॅकवरती बोलत यार षटकातील शेवटचा बॉल. इथे जबरदस्त लाईन होती परंतु ऑब्स्टिकच्या थोडंसं बाहेर पडाला आणि यस मॉन्टीचे घोडेकर सरांचा इशारा आलाय. इट इज वाईट बॉल. मॉन्टीचे घोडेकर सर जर पाहिलं गेलं तर भरपूर वर्षांपासून पंचांची भूमिका अदा करतायत परंतु एकविरा क्रिकेट क्लब यांचा देखील त्यांच्या मागे नेहमीच हातभार असतो आणि या परिसरामध्ये नेहमीच मॉन्टी सरांना आपण पाहतायत चांगली पंचाची भूमिका करतायत. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना देखील पाहिलेलं आहे. इथे आणखीन एक फ्री हिटची संधी होती कारण की यापूर्वी वाईट बॉल आपण पाहिलात आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर JNC11 नायगाव या संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 1 गडी बाद. धावसंख्या धावफटकावरती 14 धावा म्हणजेच 7चं सरासरी घातलेली आहे. 7ची नाही तर आता मात्र ती तुम्हाला 15वरती न्यावी लागेल, ती तुम्हाला 14वरती न्यावी लागेल, ती तुम्हाला 13वरती न्यावी लागेल. 7ची सरासरी थोडीशी वाढवावी लागेल म्हणजे बॅटिंग करणारी टीम अर्थात JNC11 नायगाव संघाला 2 षटकांचा खेळ कंप्लीट तर झालाय आणि वर्चस्व राहिलेला संघ प्रकाश 11 खोचिवडा संघाला पाहतायत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहात मैदानाच्या दिशेने. 14ही धावसंख्या धावफटकावरती 1 गडी बाद. 2 षटकांचा खेळ. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरी पुन्हा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. जेपी कपिलच्या फिरकीचा आपण स्वरूप बघतायत एकविरा क्रिकेट क्लबचे आयोजन नियोजन आणि त्यांचंच गुणगान करणारे संगीत आपल्याला पाहायला पडते. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या धावफटकावर 14 आणि पुन्हा एकदा नवनीत त्यांना बोलवलं गेले कारण की पहिल्या षटकात फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. पहिला बॉल काय स्विंग झालाय आणि या ठिकाणी विकेट जाण्याची शक्यता आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल फलंदाजाला आणि अशा रीतीने दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला JNC11 नायगाव संघाला परतावा लागेल. आता फलंदाज प्रमोद बॅक टू द पवेलियन. विकेट फलंदाज होतील बा. थँक्यू विजय. ज्या फलंदाजासाठी मैदानाच्या आतमध्ये विकेट सॅक्रिफाईस झाले तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय दीपेश धिंदेकर. या फलंदाजाला आपण नेहमी पाहिले मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. इथे फटका ऑनसाईडला खेळला गेलाय. ऑटोमॅनचा पुरेपूर वापर केलाय. ऑनसाईडला बॉल निघून चालाय. कौकोन रिझर्वला क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट होईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल त्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 धावा. दीपेशवरती फार मोठ्या अपेक्षा आहेत ते म्हणजे JNC11 नायगाव आणि या टीमला नेहमीच घेऊन चालणार अगदी जर पाहिले तर खेळाडू अर्थात दीपेश स्ट्राईकवरती पाहायला मिळते. पहिला बॉल फेस करतील परंतु षटकातील तिसरा बॉल असेल. नवनीत तयार झालेत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली नवनीतच्या बॉलवरती. इथे शॉर्ट बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका हवे त्या मिसटायमिंग झाला. डीप विकेटचे क्षेत्ररक्षक पुढे येतात. आणखीन एक कॅच ड्रॉप. यापूर्वी देखील आपण एक कॅच ड्रॉप केली होती आणि त्या क्षेत्ररक्षकाला कुठेतरी आता मात्र
दबाव असेल या मॅचचा आणि तोच दबाव या ठिकाणी दिसताना दिसतोय. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर वारंवार कॅच सोडले जातात. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी पुन्हा एकदा विरेन यांना आपण पाहिलं आणि विरेन एक जर पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू आहेत. नेहमीच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलेला आहे. परंतु या ठिकाणी कॅच लागोपाठच्या जर पाहिलं तर 2 त्यांनी सोडलेले आहेत. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिले ते म्हणजे फलंदाज दीपेश यांना. यापूर्वी हर्षला आपण पाहिलं झेल त्यांचा देखील उडाला होता. बॉल तयार फुललेनचा बॉल होता. बीट झालेत. काय चेंडू होता. थोडंसं जर पाहिलं गेलं तर फ्लाईट दिली होती या बॉलवरती आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चालला. आणखीन एक जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. त्या परिसरामध्ये ज्या वेळेला स्पर्धा पुढचा बॉल गोलंदाज असते आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 4 चेंडू फेकून झाले. धावा धाफडकावर जाऊन पुढचा 16 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. इथे चांगला फटका बाला मिळतोय इनटू द गॅप. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल थेट निघून जाईल सीमा पार. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताकरिता 6 धाव्यांकरिता षटकार. ज्या बॅटरची अगदी अपेक्षा होती ती तर अपेक्षा पूर्ण झाली. षटकार आल्या बॉलवरती. इथे जर पाहिलं गेलं तर चांगला फटका खेळला गेला. डीप मिड विकेट प्रोटेक्शन आहेत परंतु वेगाने बॅकवर्स कव्हर लेगचे क्षेत्ररक्षक घेत आहे. दुसरीचा प्रयत्न चालवला मैदानाच्या आतमध्ये आणि वा काय रनिंग बिटवीन विकेट दाखवले. एका बाजूला दीपेश आहे दुसऱ्या बाजूला पाहिलं तर फलंदाज पाहायला मिळतात मिस्टर हर्ष यांना आपण जरूर पाहतात. रनिंग बिटवीन विकेट अफलातून होती. हर्षच्या बॅटमधून मिळतील 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडक्यात जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 धावा. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 24 धावा धाफडक्यावरती प्रथम बॅटिंग करत असताना GNC11 नायगाव या संघाला आपण पाहत आहेत. पास सुरुवात थोडीशी डगमगलेली दिसली. ज्यावेळेला प्रणित आऊट झाले 0 या धावसंख्येवरती. त्यानंतर प्रभूने जवळपास चेंडू फेस केले मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे 6 आणि 6 चेंडूमध्ये 4च धावा त्याने बनवल्या गेल्यात आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर त्यांची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेली. हर्ष आतापर्यंत 3 बॉल डॉट खेळत आहेत परंतु 1 षटकार त्यामध्ये आलाय. 3 सिंगल खेळले आहेत. 1 डबल खेळले आणि 2 षटकार या ठिकाणी खेळले गेले आणि हर्षने आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर चांगली कामगिरी केलेली आहे आणि दीपेश आतापर्यंत 1 बॉलचा सामना केला. 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली आहे परंतु गोलंदाजचं जितकं कौतुक करावं तिथे कमीच राहील. नवनीतचे मला ते 2 षटकं कंप्लीट झालेले आहेत. नवनीतच्या 2 षटकामध्ये तब्बल जर पाहिलं तर 12 धावा नवनीतने खर्च केलेल्या आहेत. म्हणजेच एक चांगलं अटॅकिंग बॉलिंगचं रूप धारण केलं ते मग नवनीतने. 2 विकेट आणि 12 धावा त्याने खर्च केल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. नंबर 4च्या ओव्हरला सुरुवात आणि कुठलाही प्रकारचं जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी दडपण घेतलं जाईल. ॲक्युरेट जर पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या आतमधून जाणारा बॉल होता. आपण आता मात्र पुन्हा एकदा थर्ड वॉर्म रूममध्ये येणार आहात आणि दीपेश यांच्या टीमने घेतलेला आहे रिव्ह्यू. आता मात्र जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर यानंतर आपण आणखीन एक रिव्ह्यू घेऊ शकतात. जर अनसक्सेसफुल झाला तर या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू आपण घेऊ शकत नाही. याची दखलता घ्यायची आहे. दोन्ही टीमला मला वाटतं एक रिव्ह्यू आहे ऑफस्टिकच्या आतमधून की ऑफस्टिकच्या बाहेरून. आता मात्र हे पाहिलं जाईल. यस, हा बॉल वाईड नसणार आहे. इट इज अ फेअर बॉल. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर मोंटी सर भरपूर वर्षांचा अनुभव आहे परंतु दीपेशला कुठेतरी शंका होत्या या बॉलवरती आणि शंका असायला देखील हवेत. कारण की आज जर पाहिलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात उंची गाठताना दिसतोय. फुलटोस बॉल मिस केला. बॉल चालला मागे. शॉट ठरवणारे क्षेत्ररक्षक आहेत आणि फेकी चुकीच्या एंडला परंतु बॅकअप झालं असतं तर दीपेशची देखील विकेट गेली असती. या बॉलवरती मिळणार आहे एक चोरटी धाव आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 धावा.
हवेचं प्रमाण आपण बघतायत आणि ज्या ज्या वेळेला या वाल्मिकेश्वर क्रीडांगणावरती स्पर्धा असतात त्या वेळेला जर पाहिलं तर अशाच प्रकारचं हवेचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. आणि या मैदानावरती नेहमीच आपण पाहिलेत एका दिवसात भरपूर षटकार जातात, एका दिवसात भरपूर चौकार झाल्यात आणि आजच्या दिवसात मला वाटतं आत्ताच्या पर्यंत जर पाहिले गेले तर एक षटकार तर लागला गेला फलंदाज हर्षच्या बॅटमधून. येस 2 षटकार लागलेले आहेत कारण की ज्याप्रमाणे हर्षने बॅटिंग केले चौथ्या बॉलवरती एक षटकार मारला आणि त्यानंतर जर पाहिलं तर वैयक्तिक 8व्या बॉलवरती हर्षने खेळत असताना षटकार मारला. आतापर्यंत हर्षने चांगले बॉल खेळलेत आणि चांगल्या धावा बनवल्यात मैदानावरती. ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा बॉलवर त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चांगला झेल टिपला हर्षच्या खेळीला पूर्ण विराम. आणखीन एक धक्का जयंत 11 नायगाव संघाला विकेट फलंदाज होतील बाद. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश फलंदाज आलेत परंतु जोपर्यंत दीपेश आहे तोपर्यंत मित्रमंडळी टीम जयंत 11 नायगाव सेफ आहे कारण की दीपेशच्या बॅटमधून नेहमीच आपण धावा पाहिलेल्या आहेत. हा बॉल फुलटोस होता आणि जोपर्यंत तुम्ही दीपेशला नॉन स्ट्राईक गेटवरती ठेवाल तोपर्यंत धावा येणार नाही आहेत. ही देखील एक जमेची बाजू पाहायला मिळते. आतापर्यंत मिस्टर अमृतच्या षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3 आणि संघ 4 चेंडू फेकून झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या फडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 धावा 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटकातील अमृतचा पुढचा बॉल. इथे थोडासा दबाव प्रेशर आहे फलंदाजावरती कारण की पहिला बॉल ज्या वेळेला डॉट खेळतो आपण मैदानाच्या आतमध्ये थोडा दबाव प्रेशर असतो परंतु थोडासा ऑब्स्टिकच्या बाहेर निघणारा बॉल होता. लाईन थोडीशी भरकटणारा बॉल होता आणि त्याच कारणासह बाहेर गेले तर या बॉलवरती एक अवंतरच्या माध्यमातून धावा ऍड केली जाते. संघाची धाव फडकावर जाऊन पोहोचत आहेत ते म्हणजे 26 धावा. हा बॉल फुलटोस आहे आणि आता मात्र जर पाहिलं गेलं तर पंचांचा निर्णय आलाय. या ठिकाणी थर्ड रूम मध्ये आपण चेक करणार आहोत हा नो बॉल आहे की नाही कारण की फ्लाईट देणारा बॉल होता. थोडासा जर पाहिलं तर अगदी जर पाहिलं तर फ्लाईट दिली होती. थोडासा खालती पिचिंग होणारा बॉल होता. आता पाहिलं जाईल आणि हा अंपायर असेल लक्षात ठेवायचा आहे. यस यस चला नो बॉल पंचाने घोषित केलाय आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश फलंदाजाला. पुन्हा एकदा फ्लाईट दिले कुठेतरी फसवा चेंडू होता. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. यज्ञेश परतावं लागेल की दीपेशला महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये जाईल. परतावं लागेल या ठिकाणी दीपेश दिंडेकर मॅच मध्ये कमबॅक केलाय. प्रकाश 11 खोशुडा संघाने कुठेतरी धोकादायक कॉल होता आणि त्या धोक्याचा स्वीकार केला आणि अडक्का जयंत 11 गतीमध्ये परिवर्तन होतं. थोडंसं धीम्या गतीने टाकलेला बॉल होता आणि त्यामध्ये फसले यज्ञेश आणि कुठेतरी चुकीचा कॉल पाहायला मिळतो. यज्ञेशने जर स्ट्राईक सोडली नसती तर विकेट वाचली असती दीपेशची. आणखीन एक बिग वन बॉल अमृतच्या माध्यमातून हातात आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जयंत 11 नायगाव या संघाची धावसंख्या फटकावरती ती म्हणजेच 4 गडी बाद 27 धावा फटकावरती लागल्या. म्हणजे 24 बॉल मध्ये फक्त 27 धावा बनवल्यात. येणारे 6 चेंडू किती धावा बनवतील त्या अगोदर घेणार आहोत एक छोटावाला डीजे ब्रेक. पुन्हा एकदा आपण येणार आहोत मैदानात.
संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे. जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला थँक्यू पुन्हा एकदा वेलकम बॅक. एकविरा ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चांगल्या चेंडूचा वापर केला जातोय. 70-70 त्यांची टॅगलाईन आहे. लगा तो 6. आणि आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग झालेली नाहीये, परंतु चांगली बॅटिंग इथून करावी लागेल. पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिलं गेलं तर अमोलजी वेतसकर सर इशारा देतात इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी ऍड केली जाते. संघाची धावसंख्या भर धावसंख्या जाऊन पोहोचते फटकावरती 28 धावा. पहा या मैदानावरती 5 ओव्हरमध्ये 60 धावा 70 धावा देखील प्रतिस्पर्धी संघ करू शकते. आपण नेहमीच पाहिलेलं आहे. धीमे गतीने टाकलेला बॉल होता, थोडासा स्विंग झाला सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये. यापूर्वी देखील आपण तशाच पद्धतीचा बॉल पाहिला, परंतु थोडासा ऑब्स्टिकच्या बाहेर निघणारा बॉल होता आणि हेच पंचाने पाहिले गेले आणि त्यानंतर इशारा त्यांचा आला व्हाईट बॉल. परंतु हा बॉल चांगल्या रिदमवरती चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय आणि त्याच कारणाचं डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. धावसंख्या स्थिरावले ती म्हणजे 28 या धावसंख्येवरती. ओव्हरती विकेटने यावेळेला जर पाहिलं तर फुलालेंचा बॉल होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर अडवला असता बॉल डायरेक्ट हिट जर केला असता विकेट जाण्याची दाट शक्यता. याही वेळेला काय घडेल, स्ट्राईक सोडली त्याचा भुर्दंड बॅटिंग करणाऱ्या टीमला भोगावा लागेल. आणखीन एक धक्का फलंदाजी करणारा संघ JN11 नायगाव संघाला आता मात्र परतावा लागेल. फलंदाज साहिल बॅक टू दी पवेलियन. आपण जर पाहिले गेले तर नाडफिकेचा कॉल जिंकत असताना कोचिवड्या टीमने अर्थातच प्रकाश 11 कोचिवड्या संघाने नाडफिकेचा कॉल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय हा त्यांच्या टीमसाठी फार योग्य राहिलेला आहे आतापर्यंत. कारण की त्यांनी जो निर्णय घेतला त्यावरती त्यांचे संपूर्ण खेळाडू जर पाहिले तर ठाम होते आपण चांगली गोलंदाजी करू आणि तशाच प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. एक उच्च दर्जाची गोलंदाजी आणि कोचिवड्याचं क्रिकेट वाढवणारी गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 7 वरती खेळण्यासाठी राहुल तयार झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल. षटकातील पुढचा बॉल इथे फटका हवेत खेळलाय, मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज डाऊन बॉल जातील का तर नाही. नोमॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दुसरी धावेचा प्रयत्न चालवलाय आणि आता मात्र यज्ञेच्या खेळीला पूर्णविराम. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना JN11 नायगाव संघाला तू चल में आया. धक्क्यावरती धक्के मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. विनॅट नंबर आता 8 वरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटर पाहायला मिळतं मिस्टर सुमित यांना आपण पाहतायत. चांगला फटका खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंगॉनला बॉल चालला निघून एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होता चालू परंतु एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागते. एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. आता 30 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. 31 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये JN11 नायगाव टीमला पाहतायत. या पुढचा बॉल चांगला बॉल होता. या बॉलवरती जर विकेट किपरने बॉल हातामध्ये ठेवला असता तर धाव गेली नसती परंतु थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता. हे पंचाने पाहिले गेलं. निरीक्षण चांगलं आहे पंचांचं आणि पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय इट इज अ व्हाईट बॉल. या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत. गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. 3च बॉल फेकून झालेत नंबर 5च्या षटकामधील. इथे फटका चांगला आहे. रडार मध्ये होता. बॉलला पाठवले गेले. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन आहेत. चांगला झेल टिपलाय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये 7वा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट फलंदाज बाद.
थँक्यू दुसऱ्या पुन्हा एकदा वेलकम बॅक. 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि गुणलेखक आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना धावसंख्या फटकावर झाले ती म्हणजे 33 धावा आणि इंडियन नंबर 9 वरती खेळण्यासाठी तुषार या ठिकाणी तयार झालेत. इथे पहिलाच बॉल ऑन साइडला चांगला फटका खेळला गेला. शेवटचा बॉल आहे या पहिल्या डावातील एकदा कंप्लीट केलं. वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत आणि दुसऱ्या डावाचा प्रयत्न केला आणि फेकी खराब झालाय परंतु बॅकिंग चांगला आहे. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि तुषारचा देखील खेळीला पूर्णविराम लागलाय. 8 धक्के आतापर्यंत बॅटिंग करत टीमला लागले. जैनशी 11 नायगाव या संघाला आणि पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफटकावर धावा लागल्या गेल्या आहेत 36 आणि आता मात्र जर पाहिलं गेलं तर याच 35 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या आणि 36 धावांचा पाठलाग आता करावं लागेल. तो म्हणजेच टीम प्रकाश 11 खोचवडा संघाला. या धावा इथपर्यंत का रोखण्यात आलं याचं प्रमुख अस्त्र जर पाहिले तर नवनीतची ती 2 षटकं फक्त आणि फक्त जर पाहिलं गेलं तर कमीत कमी धावा 12 धावा दिल्या गेल्यात आणि अगदी जर पाहिलं गेलं तर विकेट त्याने प्राप्त केल्या गेल्या ते म्हणजे 3. त्यानंतर मानवचा पण एक षटक पाहिलं त्यामध्ये एक षटकार जरूर आला परंतु त्यामध्ये एक नो बॉल देखील आला परंतु विकेट मानवला मिळाली नाही आहे. त्यानंतर अमृत आले. अमृतला देखील विकेट मिळाल्या. त्यानंतर कुणालने देखील चांगलं षटक हाताळलं गेलं. कुणालच्या षटकात थोड्याशा धावा गेल्या परंतु पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर वर्चस्व राहिलं गेलं ते म्हणजेच फिल्डिंग करणारी टीम अर्थातच जर पाहिलं गेलं तर प्रकाश 11 खोचवडा संघाच्या माध्यमातून. परंतु आता त्यांना धावा कराव्या लागतील ते म्हणजे 30 चेंडूमध्ये तब्बल 36 धावा. सामन्याचं समीकरण तर सोपं आहे परंतु जैनशी 11 नायगाव संघाने ठरवलं तर या धावा देखील प्रतिस्पर्धी संघाला करू देणार नाही. जर विकेट आला जर डॉट बॉल आला तर प्रेशर नो डाऊट अबाउट इट खोचवडा संघावरती राहील. चला मी विनंती करतोय द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. यस कॅप्टन पोहोचलेत का? द ग्रेट मराठा जुचंद्र संघ आम्ही विनंती करतोय आपण या ठिकाणी आलात याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. लगेच कॅप्टनला पाठवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला एकविरा नायगाव तर संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ लगेचच आपण या ठिकाणी पोहोचायचा आहे. किंवा एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ आला असाल तर टॉससाठी या. थँक्यू. या वसुंधरेचा मान आम्ही राखलाय. हरजित असते खेळामध्ये हा विचार आम्ही जपलाय. धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने रोखलाय. फलंदाजाने समोरच्या टीमला धो 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 धुतलाय. अमर विवेकच्या खेळाचे साक्षी मैदान हाय. विशाल शैलूच्या अस्तित्वाने ताट आमची मान हाय. दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब चढणार क्रिकेटला रंग आहे. वाल्मिकी क्रीडांगणामध्ये क्रिकेटचे सामने रंगतात. बॅट बॉल म्हणतात कुणी याला कुणी चेंडू फळी ही म्हणतात. एकविरा संघाचे एक खेळाडू हाकेला एका जमतात. क्रिकेट असो की समाज कार्य मदतीला पटकन धावतात. योगेश भाऊ आधार स्तंभ आशिष त्याला साथ हाय. निमिष संजय रुपेश प्रमेश डायगोची क्या बात हाय. सचिन मनी जितेश आकाशवर संघाचा विश्वास हाय. लोचन जयेश कैलास मंगेशने जडला रे इतिहास हाय. दमदार एकच संघ
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य आपण ही ट्रॉफी पाहतायत. एक गाव एकचा फॉर्मॅट आजच्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसातील आजच्या वेळापत्रकातील अगदी जर पाहिले तर पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय GNC11 नायगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम प्रकाश 11 खोचिवडा या संघाला आपण पाहतायत. GNC11 नायगाव संघाने थोडीशी बॅटिंग खराब केले, परंतु खराब म्हणून चालणार नाही. तुम्हाला आता चांगली बॉलिंग करायची आहे. 30 बॉलमध्ये 36 धावा रोखायचे आहेत. तर प्रतिस्पर्धी संघ ज्याने बॉलिंग चांगली केली त्यांना आता बॅटिंग चांगली करावी लागेल. प्रकाश 11 खोचिवडा संघ दोन आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यांचं देखील स्वागत करूया या खेळपट्टीवरती. वाल्मिकेश्वर क्रीडांगण नायगाव कोलीवाडा अतिशय उत्तम दर्जाचं एक क्रिकेटचं मैदान आहे आणि अगदी जर पाहिलं गेलं तर या मैदानाच्या साईडून जर पाहिलं तर खाडी जाताना दिसते आणि अगदी त्या खाडीच्या बाजूला सुंदर असं मैदान प्लेन आणि सपाट सुंदररित्या आपण मैदान बघतायत. सिमेंटची खेळपट्टी आहे, कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि माती आणि कॉन्क्रीटच्या खेळपट्टीमध्ये फार मोठा फरक आपण नेहमी पाहतायत. मातीच्या खेळपट्टीवर जर पाहिलं तर स्विंग जास्तीत जास्त प्रॉपर होत आहेत. चला प्लीज विनंती करतोय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला आपण देखील यायचं. वेलकम मोनिश पाटील, आपलं देखील स्वागत. आमचे जवळचे मित्र आहेत. गेल्या वर्षी पांजोई नगरीमध्ये आम्ही समालोचन जोडीला केलं. एक उत्कृष्ट दर्जाचे समालोचक म्हणून नेहमी आपण मोनिश पाटील यांना पाहतायत. या विभागामध्ये त्यांचा देखील आवाज नेहमीच पाहतायत. वेलकम कपिल पाटील, आपलं देखील स्वागत आहे. एकविरा नायगाव या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसतील कपिल पाटील. एक लेफ्ट हँडर अगदी जर पाहिलं गेलं तर फिरकीचे जादूगर म्हणून नेहमीच त्यांना आपण पाहत आहेत. एकविरा नायगाव या टीमच्या माध्यमातून खेळत असताना मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीमला दिव्य शुभेच्छा. पहिला बॉल गोलंदाज असते यार. पहिला बॉल अमृतसाठी एक सरप्राइझिंग डिलिव्हरी अपील केली होती त्या ठिकाणी, परंतु तिथंचा आत्मविश्वास नव्हता अपीलमध्ये. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट बॉल. 11:42 पहिला बॉल पडलाय आणि लक्षात ठेवायचं आहे आमचे स्कोरर प्रत्येक इनिंगचा ज्यावेळेला पहिला बॉल पडतोय त्यावेळेला आम्ही टायमिंग लिहून ठेवतोय. 11:42 पहिला बॉल पडलाय. द ग्रेट मराठा टीम रवी वाघमारे जर उपस्थित झाले मला वाटते आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. इथे अपील झालंय, अपील इथे लाऊड झालंय, परंतु काय घडलंय बॅटल बॉलचा संपर्क नाहीये हेच पंचाने दर्शवले गेले. अपील चांगली होती. प्रत्येक खेळाडू अगदी जर पाहिलं नेतृत्व करावं लागेल एवढा प्रेशर देऊन सुद्धा पंचांचं निरीक्षण चांगलं आहे आणि त्याच कारणासाठी अशा प्रकारची गोलंदाजी झाली तो नो डाऊट अबाउट इट प्रकाश 11 खोचिवडा संघ थोडासा बॅकफुटला जाणवायला जाईल. पुढचा बॉल गोलंदाज असते यार. इथे फन बॉल ओव्हर 0 फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये चौकार. अमृत या फलंदाजीसाठी ओळखला जातोय आणि तीच बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. हवेचा वेग जर पाहिलं तर ऑन साइडला संपूर्ण झेंडा लहरताना आपण पाहतायत. उलटच बॉल आहे त्यावरती आक्रमण करण्याचा फटका इथे हवेत खेळला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. हवेच्या वेगांवरती बॉल स्वार होत असताना थेट निघून जाईल. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा चौकारानंतरचा आलाय षटकार. चांगला फटका खेळला जातोय आणि अमृतला याच खेळीसाठी तर ओळखलं जाते. इथे देखील जर पाहिलं गेलं तर थोडासा फ्लाइट दिली या बॉलवरती. अपील तर त्या ठिकाणी जोरात झाली, परंतु पंचाने सांगितलं थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग झालाय आणि त्याच कारणास लेग बाईटच्या स्वरूपात एकदा वाले एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 धावा. पहिल्या 2 बॉलवरती वर्चस्व गोलंदाज मिस्टर सुमितचं आपण पाहिलं, परंतु त्यानंतरच्या 3 बॉलवरती वर्चस्व राहिले गेले ते म्हणजेच अमृतचं टीम प्रकाश 11 खोचिवड्याचं. त्या 3 बॉलवरती जवळपास 11 धावा मोजावा लागल्या ते म्हणजे गोलंदाजाला. षटकातील हा शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील बॉलिंग ट्रॅक वरती सुमित तयार, सायकल वरती राकेश
कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलचा संपर्क नाही, या जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चालला. आणखीन एक डॉट बॉल आलाय ओव्हरमध्ये. अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पाठलाग करायचा होता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 36चा आणि पहिल्या षटकात 11 धावा बनल्या गेल्या. घेऊया एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने. त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना, द ग्रेट मराठा ज्योतिंद्र संघ जर आपण उपस्थित झाला असाल तर लगेचच आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. थँक्यू. कोलीवरा आमचा कोलीवरा, एकविरा माऊलीचा लाडका नायगाव कोलीवरा, नागबादेवी माऊलीचा लाडका नायगाव कोलीवरा. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 11 झाल्या. चांगली सुरुवात करून दिली ती म्हणजे टीम पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश 11 कोचिवडा संघाला आणि अमृत आणि त्याच्या सहित जर पाहिलं गेलं तर राकेशला फार मोठा अनुभव आहे. भरपूर वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राकेशने खेळलेत, परंतु अमृत जर पाहिलं तर अनुभव का भंडार आहे. इथे फटका हवेत खेळलाय, बॉल जाईल लॉंग लेगला क्लिअर करणारा, लांबच लांब मारलाय अमृतच्या बॅट मधून, लगातो 6 षटकार. अमृत जर तर अशा प्रकारचे बॉल टाकाल तर अमृत तुम्हाला मैदानाच्या पलीकडे पाठवेल. इथे चांगला बॉल आहे, पलटवार केलाय बॉलिंग करण्या टीमच्या माध्यमातून, परंतु अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल ती म्हणजेच GNC 11 नायगाव संघाच्या माध्यमातून. अमृतला जर तुम्ही थांबून ठेवाल तर कदाचित तुमची बॉलिंग चांगली होईल, परंतु अमृतची बॅट जर चालली तर या धावा लवकरात लवकर चेस होतील. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॉल जाईल मागे लॉंग स्टॉप रिजनला. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतात. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर बॉल स्टॉप होईल. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर 2 धावा तर प्राप्त केल्या जातील, त्यात सुद्धा बाईकच्या माध्यमातून असतील, म्हणजे क्षेत्ररक्षकाचा अभाव या ठिकाणी दिसला गेला. या 2 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल दफडकावरती जाऊन पोहोचते 19 धावा. 36चा पाठलाग करतास 19 धावा दफडकावरती लागल्या गेल्यात. अमृत चांगली बॅटिंग करतायत. नंबर 2च्या षटकात 3 बॉल फेकून झालेत. इथे चांगला बॉल आहे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज पाहायला मिळतात आणि या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर अगदी डॉट बॉलची समाप्ती होते. अमृतला माहित आहे जास्तीच बॉल आहेत, कमी धावा करायच्या आहेत, काहीतरी इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचे आहेत आणि त्याच इम्प्रोवायझिंग स्ट्रोकच्या खेळामध्ये कुठेतरी फसले जात आहेत. इथे ऑब्स्टिकच्या बाहेर चपल झालेत. आणखीन एक डॉट बॉल. फिरकीपट्टूच्या विरोधात तुम्ही ज्या वेळेला खेळतायत तर त्यांचा टप्पा तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. पहिला बॉल पडल्यानंतर थोडंसं बाउन्स घेणार होता ऑब्रेक पद्धतीचा आणि त्या बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग लेगला, परंतु आता मात्र कमबॅक केले गोलंदाजाने. इथे हा बॉल फुलटॉस आहे. जैसी गेंद वैसी नसीहत, बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 6. अमृतच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग भव्य दिव्य षटकार. पुन्हा एकदा वेलकम बॅक. वेलकम रवी वाघमारे, टीम द ग्रेट मराठा टीमचे कॅप्टन आहेत. संचित कोळी आपण देखील या ठिकाणी पोचायचं आहे. हे संचित टीम एकविरा नायगावचे एक अतिशय उत्तम दर्जाचे कॅप्टन म्हणून आपण सातत्याने त्याला पाहिलं गेले आणि जेव्हापासून मला वाटते संचित कॅप्टन झालेत, कॅप्टन कसा असावा, विथ द बॅट विथ द बॉल कसा खेळावा हे संचितने आपण सातत्याने पाहिलं गेले. एक बेस्ट ऑलराऊंडर आहे टीम एकविरा नायगावचा. इथे फुलेलेंचा बॉल ऑन साइडला बॉलला वळवले गेले.
बॉल चाललाय काउकन रिजनला. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आणि त्याचा जर पाहिलं तर प्रत्युत्तर 2 धाव्यांमध्ये मिळाले. सिंगल होती त्या ठिकाणी डबल कंप्लीट केल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफळक्यावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 धावा. 36 करायचे आहेत, 27 झालेत म्हणजे मॅचचं समीकरण आता इथून सोपं झालंय. करायचे आहेत इथून 17 बॉल आणि फक्त 9 धावा. इथे ऑन साईडला फटका वळवला गेलाय. बॉल चाललाय काउकन रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग आता मात्र झालंय आणि या बॉलवरती एकच धाव येईल. कुठेतरी राकेशला मोठे फटके खेळण्यासाठी चेंडू मिळत नाही आहेत, परंतु राकेश प्रत्येक बॉलवरती मोठे फटके खेळण्यासाठी जात आहेत, परंतु चेंडू मिडल होताना दिसत नाही आहे. आणि त्याच कारणाचा सिंगल डबल तर राकेशच्या बॅटमधून चालू आहेत, परंतु अमृत एका बाजूला चांगली बॅटिंग करतायत. हा बॉल आहे फुल टॉस. पंचांचा इशारा आला. नो बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअरिंगला निघून जाईल. चेंडू सीमा पार. मिळती धावा 6. नो प्लस षटकार. आपण पाहतात हा बॉल नो हाताळलाय. मॅचचं समीकरण सोपं झालं. मॅच इक्वल झाले. आता फक्त एका धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून शिल्लक राहील. इथे फटका चांगला खेळलाय. मॅच विनिंग खेळ कसा असावा हे सातत्याने अमृतने दर्शवलंय. या बॉलवरती आले सिंगल. आजच्या दिवसातील पहिली मॅच टीम प्रकाश 11 खोचोडे संघाने जिंकले. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. चला प्रकाश 11 खोचोडे संघाला विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये हँडशेक करण्यासाठी यायचं आहे. या स्पर्धेचा नियम आपण नेहमीच पाहतायत. लाख मोलाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतायत. आणि हार्डलक JN11 नायगाव संघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपले देखील खूप खूप आभारी आहोत. दुसऱ्या मॅचच्या टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. एका बाजूला द ग्रेट मराठा जुचंद आणि एकविरा स्पोर्ट नायगाव या 2 टीमच्या माध्यमातून टॉस. चला टॉस बॉक्स मध्ये जाऊन असतील मोनिश पाटील. वेलकम ऑल ऑफ यू. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित एकविरा चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. असा दिवस क्रमांक 2 पाहतो आणि दुसऱ्या दिवसातील आपण सेकंड मॅच पाहणार आहोत. 2 संघ आहेत जिथे जर बघितलं गेलं तर यानंतर खेळताना तुम्हाला दिसतील ग्रेट मराठा आणि त्यांच्या अगेन्स्ट एकविरा नायगाव यजमानी संघ खेळताना असेल. 5 षटकांची मॅच. आधी आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच ही ट्रॉफी. अमृत